सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत अगदी झटपट, ताजी आणि खूपच चविष्ट फ्रेश कोकोनट चटणी. ही चटणी इडली, डोसा, वडा, उत्तप्पा किंवा कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत खूप छान लागते. फक्त काही सोप्या साहित्यापासून ही चटणी काही मिनिटात तयार होते. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. चटणी तयार करण्यासाठी एक वाटी भरून बारीक कापलेलं ताजं ओलं नारळ घ्यायचं आहे. ओलं नारळ वापरल्यामुळे चटणी खूपच ताजी आणि चविष्ट लागते. नारळावरील ब्राऊन पार्ट हे काढून घ्यायचं आहे. बारीक असं कापून घेतलेलं हे ओलं नारळ मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. तिखटनुसार यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचपर्यंत यामध्ये आले टाकायचं आहे. आता यामध्ये अर्धा तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले 1 चमचा चणा डाळ घालायचा आहे. यामुळे चटणीला छान साऊथ इंडियन स्टाईलमध्ये टेस्ट येतो. यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत. चटणी हे मिक्सरमधून वाटून घेताना चटणी आपल्याला किती घट्ट लागेल किंवा किती पातळ लागेल त्यानुसार यामध्ये पाणी हे कमी जास्त करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे चटणी हे तयार करून घेतल्यानंतर हे चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता तयार झालेल्या या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने आणि 2 सुकी मिरच्या टाकायचा आहे आणि तयार झालेला तडका गरमागरम ती चटणीवरती टाकायचा आहे. तर आपली अगदी ताजी, चविष्ट आणि झटपट तयार होणारी ओल्या नारळाची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. ही चटणी गरमागरम इडली, डोसा किंवा वड्यासोबत सर्व करायचं आहे. चण्याची डाळ घालून तयार केलेली ही चटणी तुम्ही चमचीनं सहज खाऊ शकता. इतकी जबरदस्त लागते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.